तर आज अचानक भयानकमध्ये भेटले आपल्याला बिग बॉस फेम पुरुषोत्तम दादा पाटील. तर विषय असा झाला की आम्ही अचानक गेलो होतो आळंदी देवाची इथे, कारण आमच्या नणंदबाई आलेल्या होत्या आणि त्या म्हटल्या आम्हाला आपण आज आळंदीला जाऊया. म्हटलं ओके, कारण आपण फिरायला कधी पण रेडीच असतो. मग काय ताईसाहेबांना घेऊन आम्ही अचानक निघालो आळंदी देवाची इथे. मग काय जातानाच आम्हाला लागलं खूप ट्रॅफिक, आणि तिथं गेल्याच्यानंतर दिसलं की आम्हाला पार्किंगला पण जागा नाही, खूप गर्दी होती. एका साईडच्या पार्किंगला तर काही जागा भेटली नाही आम्हाला, पण नंतर आम्ही वळून परत आलो आणि दुसरीकडं पार्किंगला आम्ही लावली गाडी, कारण आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणमध्ये कोणत्या पण देवाला खूप गर्दी असते. मग काय गाडी पार्क केली आणि आम्हाला भेटले गंधावले काका. मग काय मी सगळ्यांनी त्यांच्याकडून घेतला गंध लावून. देवाला गेले आणि गंध नाही लावला असं होऊ शकत नाही, कारण गंध लावल्याशिवाय देवाला आलं असं वाटत नाही. मग काय आम्ही नदीच्या पुलावरून पलीकडे चाललो होतो, सगळ्यांनी गंध वगैरे लावून घेतला आणि नंतर पलीकडे जाताना तुम्ही व्ह्यू बघू शकता, नदीचं खळखळ वाहणारं पाणी आणि एवढं भारी वातावरण, त्यात आभाळ आलेलं होतं, खूप छान वाटत होतं. मग आम्ही नदीमध्ये पाय वगैरे धुतले आणि आमच्या ताई मला म्हटलं की हे दिवे वगैरे पाण्यात सोडायचे असतं, श्रावण महिन्यात चांगलं असतं. म्हटलं इट्स ओके. मग आम्ही दोघींनी ते दिवे पाण्यामध्ये सोडले आणि ते दिवे अक्षरशः पलीकडच्या कोपऱ्यापर्यंत जाईपर्यंत विझले नव्हते. आम्ही खूप वेळ त्यांनाच बघत बसलो होतो. मग आमच्या ताईंना खूप आनंद झाला ते बघून. आणि आमच्या मॅडम काही नदीच्या तीरावरती बसल्या होत्या तपश्चर्या करायला, बघू शकता. एक डोळा झाकला की एक डोळा उघडून त्यांची तपश्चर्या चालू होती. मग काही जगामागा मला बघा करत मी चालले होते पुढे. धनींना म्हटलं थोडीशी शूटिंग घ्या माझी. मग काय मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आम्ही. खूप छान तिथलं वातावरण आणि गर्दी होती, आणि आज आम्ही ठरवलं होतं आज दर्शन केल्याशिवाय जायचंच नाही, मुखदर्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट लाईनीने जाऊन दर्शन घ्यायचं. आणि तुम्ही कोणी गेला असाल काल आळंदीला तर तुम्ही ह्या काकांना नक्कीच बघितलं असेल. खूप छान भजन वगैरे म्हणत होते ते काका, आणि गर्दी तर एवढी भयानक होती, तरी पण आम्ही 1-1.25 तास लाईनीला उभं राहून दर्शन घेतलंच. शिखराचा नजारा तुम्ही बघू शकता. मग नंतर आम्हाला बाहेर आल्यावर तिथं दिसले पुरुषोत्तम महाराज पाटील बिग बॉस फेम. मग काय तिथं भयानक गर्दी झालेली होती. आपण काय फोटो वगैरे काढला नाही, आमच्या धनींनी त्यांच्यासोबत काढला फोटो, मी काय लांबूनच त्यांचं थोडंसं शूट घेतलं. मग बाहेर आल्याच्या नंतर आमच्या ताईंना घ्यायची होती माळ. मग आमच्या ताईंनी माळ घेतली आणि मला घ्यायची होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. मग मी विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती घेतली आणि डायरेक्ट आम्ही आलो फुरसून घेते आमच्या ताईंना साड्या घ्यायला. मग आम्ही साड्या सोडून दुसरंच बघत बसलो होतो. आमच्या धनी आणि आम्ही बघत होतो ब्लँकेट, आणि आमच्या मॅडमचं तर काही तिसरंच चाललं होतं, वडगोणीतलं ब्लँकेट की टाका अंगावरती, जे दिसन ते हेच मला पाहिजे. नंतर तर काही लपूनच बसली होती खाली पडद्याच्या खाली. मग काय, मग अंगावरती ब्लँकेट घेतलं एक, म्हणली मला हे ब्लँकेट